मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्या सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर बच्चू कडूंनी युतीत वाद निर्माण करू नये, प्रवीण दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील, स्वतः फडणवीस त्याची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाही, संजय राऊत यांची भविष्यवाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. पिंपरीतील मोशीमध्ये अद्यापही 7 जण ढिगाऱ्याखाली. दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू तर 16 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यात दुर्घटनेचा आढावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याचीही धमकी. सोशल मीडियात ऑडिओ क्लिप व्हायरल. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवार यांचा कायनाथधर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यात 29 जुलैला सोहळा पार पडणार. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. दिवेघाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबाच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा आज लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2382 तक्रारी. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून या तरुणांची दिशाभूल. आपल्या पाल्यावर नजर ठेवा, एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन.